नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण घरच्या घरी अशी छान आणि चांगले लांब सडक मोड आलेले मटकी आपण कशी भिजवायची आहे, मोड कसे काढायचे आहेत हे बघणार आहे। तर त्यासाठी मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे। असं आपण 2-3 वेळा कोमट पाणी करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडेल तितक्या वेळा घेतलं तरी चालेल। मी आता गॅस बंद केला आहे। ह्यामध्ये मी डायरेक्ट मटकी घालणार आहे। मी अर्धी वाटी मोठी घेतलेली आहे, छोट्या वाट्यात 2 वाट्या मटकी घेतलेली आहे। आता मी मटकी ह्या पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून ती चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे। मटकी का धुवून घ्यायची आहे तर त्यामधली कोणतीही घाण वगैरे असेल किंवा चिकटपणा येणारा जो द्रव असतो तो कोमट पाण्यामुळे निघून जावा ह्यासाठी मी ही मटकी स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि कोमट पाण्याने धुतल्यामुळे काय होतं की मटकी भिजवताना जो वरती असा पांढरा थर येतो तो थर येतच नाही आणि मटकी देखील आपली चिकट होत नाही। अशा पद्धतीने मी ही चांगली मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे। याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण 2 ते 3 तासासाठी किंवा तुम्ही सकाळी 10 वाजता जर घातली तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ही पाण्यात अशीच ठेवायची आहे। आणि याच्यानंतर ना आपली मटकी एकदम छान अशी फुगून वरती येते। बदललेलं आहे, हे गावरान मटकी असल्यामुळे पटकन फुलून वरती येते। जी जाडीभरडी मटकी असते ती जास्त लवकर पटकन फुगत नाही। अशा पद्धतीने ही मटकी आपली फुगलेली आहे। आता ही मटकी देखील आपण 2 वेळा फक्त धुवून घ्यायची आहे आणि पूर्ण ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही आणखीन कोणतेही कडधान्य, वाटाणा असू दे, हरभरा असू दे, ह्याचे तुम्ही मोड खाऊ शकता। मोड खाल्लेलं आपल्या शरीरासाठी अतिशय छान असतं। आता हे पूर्ण पाणी काढून मी हे झाकून ठेवणार आहे। पूर्ण रात्रभर हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे सकाळसाठी आपल्याला हे खूप छान असं मोड तयार होणार आहे। ह्याच्यावर तुम्ही पूर्ण उबदार झाकण पण झाकू शकता किंवा अशी जाळीदार झाकण देखील झाकू शकता, जेणेकरून ह्याला कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही। ह्यासाठी कपड्यात का झाकायचं नाही तर कपड्यात घातलं की त्याचं मोडं तुटू शकतात। आता बघू शकता मी दुसऱ्या भांड्यात ही मोडं काढलेली आहेत। मोड आपले एकदम छान आणि लांबडे लांबडे देखील आलेले आहे, कोणताही वास येत नाही। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।